कलमीची जोडी पाठवून द्या. मयुरेश या. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुयोग कंस्ट्रक्शन 5577 ग्रुप ग्रामपंचायत सदस्य शिरडोन वडवली भरतदादा विठ्ठल पाटील यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जातोय मयुरेशला. मॅचला सुरुवात होईल. शिवदाची मात्रे यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर विलासजी भगवान पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बघा जो संघ इथे सामना जिंकेल त्याने कुठेही जायचं नाहीये. विनंती आहे आपला लगेचच सामना खेळवण्यात येणार आहे. गोळवली संघ आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेच तुम्हाला मॅच खेळायची आहे. हेदुटणे गावदेवी हेदुटणे संघ त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय RM11 गावदेवी सोनारपाडा संघ. सामन्याची सुरुवात या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज भोपरचा आमचे जवळचे मित्र बंधुतुल्य मित्र सिद्धांतजी माळी यांचा. विरुद्ध RM11 सोनारपाडा या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद भंडारी. स्ट्रायकिंगवरती फलंदाज प्रथमेश पालकरी. नो स्ट्रायकिंगवरती योगेश पाटील अशी जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू हर्षदचा फटका चांगला आहे. गॅप मध्ये गेलून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. करण चेंडूवरती येतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न केला होता पण नकार दिलाय नो स्ट्रायकिंगवरनं योगेशनं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं खातं खोललं जात आहे सोनारपाडा संघाचं. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय प्रथमेशनं. गॅप मध्ये खेळून काढला होता. पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधनं चेंडू खेळून काढला. 2 धावा मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू हर्षदचा इथे टॅप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. प्रशांत जोपर्यंत चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा दापलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. स्ट्रायकिंगवरती आता मात्र डाव करत असं फलंदाज आक्रमक विस्फोटक फलंदाज योगेश. खूप वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतोय. अनुभवी खेळाडू योगेश पाटील स्ट्रायकिंगवरती असेल. चेंडू पहिल्या षटकातील योगेशसाठी फुल्लोर लेनचा चेंडू. दिशा दिली आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक करण पुन्हा एकदा चेंडूवरती येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांनी मागणी केली आहे.
कमरेच्या वर असलेला चेंडू बीमर चेंडू फेकलाय गोलंदाजानं. 9+2 अशा 3 धावा मिळत आहेत. फ्रीडचा चेंडू असेल स्ट्रायकरवरती योगेश. फ्रीडचा चेंडू बॅटची काढा घेतली आहे. शॉट टर्डमॅनला चुकीचं क्षेत्ररक्षण बंटीकडनं. जोपर्यंत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जो चेंडूवरती जाईल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर फुलाची काळण जे दुटण्याचे त्यांना विनंती करेन, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 धावांच्या मदतीनं धावा दापलक्यावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. चौथा चेंडू हर्षदचा योगेशसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत अडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा दापलक्यावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. मार्कवर पहिल्या 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. 5वा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते प्रशांतचा प्रयत्न चांगला होता झेल पकडण्याचा. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 10 धावा. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील गोलंदाज हर्षद. स्ट्रायकरवरती योगेशसाठी हा चेंडू शरीरयष्टीवरती आदळतो, पायावरती आदळतो चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. षटक समाप्त होतोय. पहिलं षटकाच्या अखेरीस धावा धावपलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 10 धावा बिनगडी बाद. समाप्त झाला. धावा धावपलकावरती 10 धावा. चला हेडूटने जरा स्पीडअप करायचा. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या वरती 10. दुसरे षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विकी घरत. विद्यमान सामना आपण पाहतोय. हिमांशु सारांश 11 हेडूटने विरुद्ध RM11 सोनारपाडा या 2 संघांमध्ये. पहिलं षटक समाप्त झालं हर्षदचा. त्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या हर्षदनं. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी घरत. विकीचा पहिला चेंडू प्रथमेशसाठी कोलवार टप्प्याचा सन्मान दिलाय चेंडूला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगला चेंडू फेकला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. विशालजी पाटील यांचं इथे आगमन झालं. शिरडोन चषकामध्ये हार्दिक स्वागत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होती. गोलंदाज चार धावा कुठल्यात आतापर्यंत प्रथमेशनं. चेंडू दुसऱ्या षटकातील विकीचा हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेगचा. जोपर्यंत चेंडू वरती येईल अडवेल फेकेल तोपर्यंत फक्त 1च धाव. वरती 11 धावा. जी होती P2च्या षटकामध्ये गोलंदाज विकीच्या माध्यमातून. त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय.
करत असताना हेडूटने संघ आपण पाहतोय विकी विकीचा पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने केलून काढला ड्राईव्ह केलं चेंडूला क्षेत्र दोन धाबा इथे कंप्लीट होत आहेत वेगाने या दोन धाबा कंप्लीट केल्यात योगेश आणि प्रथमेशनं दोन धाब्यांच्या मदतीनं धाबा रपलक्यावरती पाहायला मिळतात विकी मोठे फटके खेळू दिले नाहीत आतापर्यंत विकीनं लेग बाईटच्या सहाय्याने एक धाव येते एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 14 धावा सुयोग पाटीलशी संपर्क साधायचा आहे तुमचा खेळ समाप्त झाला धावा धापलकावरती 14 धावा या षटकामध्ये आतापर्यंत विकीनं 4 धावा खर्च केल्यात 3 बॅटच्या सहाय्यानं तर एक लेग बाईटच्या सहाय्यानं ही धाव आली शेवटचा चेंडू विकीचा प्रथमेशसाठी केलाय चेंडूला हवे ते क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार प्रथमेशच्या बॅट मधनं या चौकार आणि भरत दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण आशिष पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे जे शिक्षक आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात व्यासपीठावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला धावा डबलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा रंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित शिरडोन चषक या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आशिष पाटील साहूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय 2 षटक समाप्त झालं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीनाथ भंडारी त्याला 18 धावा डबलकावरती पाहायला मिळत आहेत श्रीनाथ भंडारी पहिला चेंडू श्रीनाथचा यावेळेस वेगवान चेंडू दाद मागितली होती पंच सांगतात चेंडू यष्ट्यानं सोडून जाणारा चेंडू आहे निर्धाव चेंडूची सांगता होते पहिला चेंडू निर्धाव हाताला गोलंदाज श्रीनाथनं दुसरा चेंडू योगेश साठी यावेळेस फटका हवेतून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक प्रशांत चेंडू खाली चुकी होणार नाही फलंदाज होतोय बाद धक्का क्रमांक पहिला सोनारपाडा संघाला योगेश
का चांगला आहे अमोलच्या बॅट मधनं जाईल घेतला आईवा कॅच. जर इथे कोणत्याही प्रेक्षकाने व्हाईट पडद्याच्या मागे टिपला तर सुयोग कन्स्ट्रक्शन 5557 अर्थातच श्रीमान भरत विठ्ठल पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आईवा कॅच साठी गंगारामजी पाटील साहेब, सुदामजी पाटील साहेब, अंबोजी मात्रे साहेब, किसनजी मात्रे साहेब आणि रुपेश शेठ पाटील या सर्वांचे ते शुभागमन झालेले. तर सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय षटकारानंतर कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज श्रीनाथनं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा डबलकावरती 24 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. एक षटकार वगळता श्रीनाथनं. 5वा चेंडू श्रीनाथचा. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान जर चेंडू होताच पण दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धावेत या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा डबलकावरती 25 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात RM11 सोनारपाडा संघाच्या. एकदा सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांतचं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आपण बाउंड्री सुद्धा चेक करणार आहोत. येस शिरडोन चे आमचे नक्कीच सन्माननीय सुरेशजी परदेशी सर त्यांचं देखील स्वागत आम्ही करतोय. खरतर शिक्षक आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण सर व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दिशाहीन चेंडू पंच वाईट चिकवून करतायत. अतिरिक्त धाव येत या. चेंडू व्यवस्थित स्वरूपात 28 धावा. धावफलकावरती शेवटचा चेंडू असेल श्रीनाथचा. फलोत्र मध्ये अडथळा आलाय. थांबलाय गोलंदाज. शेवटचा चेंडू. 3ऱ्या षटकातील धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. श्रीनाथचा चेंडू फटका पुन्हा एकदा कार्पेटचा सायन खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक करण चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. विलासजी भगवान पाटील साहेब यांचा शुभ सन्मान प्रथमतः आपण व्यासपीठावरती करणार आहोत. मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन आमचे भरतजी विठ्ठल पाटील साहेब आणि एव्हरग्रीन आमचे शाहू मामा पाटील यांना विनंती करून आपल्या शुभाताना शुभ सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय विलासजी भगवान पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर. येस गायक आमचे आपण पाहतात निलेशजी कांबळे यांचं देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर सुदामजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या. सुदामजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण यायचा. आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पीठावरती आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ पडतोय.
त्यानंतर सुरेशजी परदेशी साहेब जे शिक्षक आहेत, सरांना विनंती सर या आपण शिक्षण महर्षी खरं तर आपल्या गावातील शाळेमध्ये प्रत्येकी लहान मुलांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जातं आणि विद्यादान हे श्रेष्ठ दान म्हटलं जातं. विद्यार्थी घडवण्यामागे ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आपण पाहतोय आमचे सन्माननीय सुरेशजी परदेशी सर, त्यांचा शुभ सन्मान आम्ही आपल्या व्यासपीठावरती पार पाडतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. उर्वरित सन्मान आपण पुन्हा एकदा या ओव्हर नंतर पार पाडूयात. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. वेगवान तेच तरार फेकला. यॉर्कर लेनचा निर्धाव चेंडू हाताळलाय. एडुटणे संघाला पारितोषिक आहे. जगदीशजी भंडारी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिले 2 चेंडू खोलवर टप्प्याचे फेकल्यात गोलंदाज हर्षदनं. दोनही चेंडू निर्धाव फेकल्यात. चांगले चेंडू पाहायला मिळाले हर्षदच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव फेकल्यात हर्षद भंडारीनं. पारितोषिक आलाय. आणि येस खरं तर आपण पाहतोय सुप्रसिद्ध डान्सर शिरडोनचे आज अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचा डान्स गाजला आमचे रंगनाथ दादा पाटे शिरडोन यांचं देखील इथे शुभागमन झाल्याने आज स्पर्धेच्या वतीने त्यांची झलक आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाज हर्षदनं. अमोल पाटील सारख्या फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी केली जाते. कुंदनजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी कार्पेटचे साने खेळून काढला. एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थोडेसे फंबल झाले होते. प्रशांत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा दबलकावरती पाहायला मिळत आहेत 31 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्षदनं. 31 धावा दबलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस दाद मागितली होती पंचांकडे. पायची इच्छी फेटाळून लावली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न केलाय अमोलनं आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये आता मात्र परतावं लागतंय प्रथमेशला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धावा दबलकावरती 34 धावा. अमोलसाठी हा चेंडू आगल्या वेगळ्या स्टाईलने फटका खेळलाय. चेंडू जाईल डीप फाईन क्षेत्रामध्ये. सीमा पार येतोय अमोलच्या बॅटमधनं. दर्जेदार चौकार. से ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन भरतजी विठ्ठल पाटील साहेब आणि एव्हरग्रीन शावमामा आपण आपल्या शुभ हस्ते अंबोजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अंबो म्हात्रे साहेबांना विनंती आपण या आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी लवकर या प्लीज. अंबोजी म्हात्रेंना विनंती. अंबो म्हात्रे या आपण आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपल्याकडे तर वेळ कमी आज कारण अंतिम दिवस आहे आणि सातत्याने व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय उपस्थित सन्माननीय फुलाजी काळन साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. फुलाजी काळन दादांना विनंती की आपण या आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. व्यासपीठावरती आपण पाहतो आज पाहुण्यांची
सातत्याने रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण शिरडोने या गावावरती आणि या स्पर्धेवरती सर्वच प्रेक्षकांचं सर्वच मान्यवरांचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही पार पाडित आहोत. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित गायक प्रसिद्ध गायक निलेशजी कांबळे यांना विनंती, आपण देखील या. सुप्रसिद्ध गायक निलेशजी कांबळे यांना देखील विनंती असेल, आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐक्य आवाज भोपरचा आमचे बंधुतुल्य मित्र सिद्धांतजी माळी यांचा धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धापलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायक एंडवरती बाहुबली अमर. 5वा षटक. पहिला चेंडू गोलंदाज अविनाशचा धावचीच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. अमर ठाकूरला परतावं लागतंय. वाईट प्लस विकेट. होतोय. 39 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक गोलंदाज अविनाश काळन. नवीन फलंदाज करण ठाकूर पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. गोलंदाज अतिरिक्त धाव येत. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 40 धावा. लागोपाठ 2 चेंडू वाईड हाताळल्यात गोलंदाज अविनाशनं. धापलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अविनाशनं. स्ट्रायकरवरती अमोलसाठी हा चेंडू बॅटची कडा घेतोय. नचिकेत आहेत पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण नचिकेतचं. जोपर्यंत अडवेल फेकेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 41 धावा. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. वाईट प्लस वन अशा 2 धावा मिळतील. वारंवार चुकीची गोलंदाजी करतोय अविनाश. वारंवार वाईड चेंडू हाताळतोय. धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आतापर्यंत 3 वाईड चेंडू हाताळलेत गोलंदाज अविनाशनं. त्यावेळेस अमोलसाठी हा चेंडू बॅट वरती आला नाहीये. षटकावरचा क्षेत्ररक्षक हर्षद चेंडू खाली चुकी होणार नाही. फलंदाज होते बाद. अमोलच्या स्वरूपात आणखीनच धक्का RM11 सोनारपाडा संघाला. ठाकूर नवीन फलंदाज. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज अविनाशचं. 4 धावा अतिरिक्त खर्च केल्यात आतापर्यंत अविनाशनं. यावेळेस आर्यनसाठी हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये आणि आयवा जेल टिपलाय प्रेक्षकानं. टिपला होता आयवा जेल.
काल सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं, आज सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवे ते चेंडू क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. मिळतोय अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा मिळते अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. या षटकातील हा चौथा वाईट चेंडू हाताळलाय गोलंदाज अविनाशनं. त्यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय स्वानंदनं. RM11 सोनारपाडा संघाच्या व्यासपीठावरती प्रथमेश जॉईंट आहेत, त्यांच्याकडे जाऊया. तसं व्यासपीठावरती आपण सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करणार आहोत. रमेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की सुयोग आपण या आणि त्यांच्या समोर आविष्कार पाटील, आविष्कार या आपण, सुशांत म्हात्रे या आपण, सुशांत म्हात्रे प्लीज लवकर या, विनंती आहे. स्वप्नील या चला. कैलासजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. कैलासजी पाटील विनंती असेल आपण या आपल्या देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केलं. आविष्कार या चला लवकर. चला हे दुटणे संघ फलंदाज पाठवून द्या. पुन्हा एकदा मी कॉल करतो आणि विजयी संघ आपण कुठेही जायचं नाही. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो लगेचच गावदेवी क्रिकेट संघ गोळवली सोबत खेळेल. तर किसनदादा म्हात्रे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. बायकर मॅन शिरडोनचे आमचे राज पाटील त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम राज, आपलं देखील स्वागत आहे. बायकर मॅन बघा शिरडोनमध्ये बायकर मॅनची कमी नाही. आपण पाहतोय राज पाटील, आविष्कार पाटील, त्यानंतर आमचे रुशाल, बायकर मॅन यांना आपण पाहतो आमचे शिरडोनचे. चला फलंदाज लवकर या आपण. तर सन्मान झाले. येस गंगारामजी पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करतोय. गंगारामजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पार पाडणार आहोत. एडुटने संघाला पारितोषिक आहे. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर जगदीशजी भंडारी यांच्याकडनं 1,500 रुपयाचं पारितोषिक एडुटने संघासाठी. जगदीश दादा भंडारीचे दुटण्याचा त्यांना विनंती असेल की दादा या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ना दादा येत नाही, आम्ही पाहतो नेहमीच स्वप्नील कारण ते दुटणे संघाचा सामना कुठे असू द्या येतात पण ते व्यासपीठावरती सहसा येत नाही. पण दादा या
आपली हक्काची स्पर्धा शिरडूरची स्पर्धा आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पहिल्या सत्रामध्ये 54 धावा कुठल्यात 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. हेडूटणे संघासमोर त्या धावा कशा प्रकारे कुठेल हेडूटणे संघ की धावसंख्येला रोख लावेल तो म्हणजेच सोनारपाडा संघ ऐकण्यासाठी जाऊयात. माझे साथी समालोचक आवाज नेतिवलीचा कल्याणचा प्रथमेश ठाकूर सरांचा. बघा आमचे पोलीस बांधव तुम्ही पाहत आहात मानपाडा पोलीस महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत सन्माननीय भुसारे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण तमाम सहकारी आपण पाहतोय. त्यांचं शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सद्रक्षणाय कलनिग्रहणाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आणि आपण नेहमीच म्हणतो की आपण सर्वसामान्य व्यक्ती जे आहेत ते सण साजरे करतो गर्दीत, कारण पोलीस उभा आहे खाकी वर्दीत आणि तेच आपण पाहतोय. आमचे पोलीस बांधव सध्या आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येताना तमाम आमच्या सर्व पोलीस बांधवांच्या स्पर्धेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम सर्व पोलीस बांधवांच्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याकडे लक्ष वेधून चला मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित शिरडोन चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या मान्यवरांचं क्रिकेट प्रेमीचं क्रीडा रसिकांचं ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसले आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील स्वागत आहे. 30 चेंडू 55 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती बाहुबली टेनिस विश्वातला अमर ठाकूरला आपण पाहणार. ज्या अमर ठाकूरनं यंदाच्या हंगामामध्ये षटकारांचा पाऊस पडलाय, विकेटची लढी लावली आहे. पहिला चेंडू बाहुबलीच्या विरोधामध्ये मोठा फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा येतोय. अमर ठाकूरचं स्वागत करणारा शानदार षटकार. च्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक रोहित साठी असेल. बाहुबलीच्या विरोधामध्ये पहिला लांब पल्ल्याचा भव्य षटकार आलाय. इनफिल्ड वरून उडवण्याचा प्रयत्न, यावेळेस पॉइंटचा गॅप शोधून काढलाय. बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय प्रचंड वेगानं. बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या 2 पूर्ण केल्या जात आहेत. हेदुटणे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि काल देखील सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बन चांगली कामगिरी केली, पण आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हेदुटणे अ संघ खेळत असताना हिमांशु सारांश 11 हेदुटणे अ, त्यांच्या विरोधामध्ये RM11 गावदेवी सोनारपाडा. आणि सोनारपाडा म्हटलं की आमचे स्वर्गीय राकेश म्हात्रे यांची नेहमीच आठवण आम्हाला होत आहे. आणि यावेळेस स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार आला होता, त्यानंतर डबल आणि त्यानंतर 4 धावा चौकार. व्यासपीठावरती यायचं आपलं हार्दिक स्वागत. त्यासोबत दादा या आपण व्यासपीठावरती होतकरू क्रिकेटपटू तुम्ही पाहतायत. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज अमर ठाकूर. बाहुबलीच्या विरोधामध्ये आक्रमण झाले. रोहितनं तडाखेबंद फटकेबाजी, पण यावेळेस मिस टायमिंग बॉल मध्ये विकेटची संधी आणि कॅच केली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ, हे समीकरण मी वारंवार सांगत असतो, पण कॅच इथे ड्रॉप केली आहे. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेता येईल का बॅटरला, ते देखील इथनं पाहावं लागेल. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सारांश हिमांशु सारांश 11 हेदुटणे अ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय RM11 गावदेवी सोनारपाडा संघाला. सोनारपाडा संघाने देखील यंदाच्या हंगामामध्ये इम्प्रेस केलाय. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अमोल पाटील, योगेश पाटील, पण यावेळेस फटका बघा, दिल स्कूप केला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. ऑन साइडला फटका, फाईन लेगच्या डोक्यावरनं सुपला शॉट, चौकार. जबाब स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. डीजे विजय अप्रतिम इम्प्रेस करतायत आपल्या संगीताने. मंत्रमुग्ध, ओहो हो, ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवलाय थेट मिड विकेट हवाई दबऱ्यावरती. हा येतोय लॉंग लॉंग बिग वे मॉट हिट यूज सिक्सर. आयवाकच घेतला प्रेक्षकांनी. या चला परत
देव देव टाकरेला आपण पाहतोय. क्या बात आहे. देव, मला तर वाटतं देवने काल 400 कमवले, आज 200 आणि परत 200 म्हणजे 800 रुपयाची वसुली झाली देवची. सुयोग कन्स्ट्रक्शन्स आपण लाईव्हला बघू शकता. क्या बात आहे. पपलू बघा, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन संस्कार फराड यांना आपण पाहतोय. शाळेची दांडी मारून ते आलेले आहेत, पण त्यांचं कार्य बघा जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळेल. सत्याहत्तर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक आपण पाहतात आमचे भरत शेठ पाटील अध्यक्ष, सुयोग पाटील उपाध्यक्ष, आमचे मुकेश दादा पाटील दावडी. 55-77 ग्रुप महाराष्ट्र राज्य. 200 रुपयांचं पारितोषिक मिळालं. देवने आज चांगलीच वसुली केली आहे. काल 400, आज 400, 800 रुपयांचं पारितोषिक मिळालं. दरम्यान चेंडू सीमा पलीकडे 4 धावा मिळतात. यावेळेस देखील ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क तिथे राहिला नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. टार्गेट जर इथनं विचार केला तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये धाबा 54 बनवल्या गेल्या. 55चं टार्गेट आहे. सर करताना आतापर्यंत धावफलकावरती 28 लावल्या जातात. यावेळेस समोर क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची गरज होती. करण ठाकूरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती महत्वपूर्ण गोलंदाजा. एक शॉट फाईन लेग मध्ये झेल टिपण्याची नामी संधी होती. विकेटला भरपूर महत्व आहे बघा. खर तर विनोद म्हात्रे आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगली स्कोरिंग त्यांची आपल्याला 30 रन्स ऑन बोर्ड. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. गॅप मध्ये खेळायचा होता पण इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. बिहाइंड द विकेट योगेश पाटीलला तुम्ही पाहू शकता. खरं तर आज पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं योगेश पाटीलच्या बॅटमध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या 7. त्यानंतर प्रथमेशला यवतीशी धावसंख्या बनवता आली नाही. अमोलही शांत होता. त्यानंतर अमर ठाकूरला शून्यपती बाद करण्यामध्ये यश मिळालं. शेवटच्या चरणावरती आर्यनच्या बॅटमध्ये एक सिक्सर जरूर आला. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल आमच्या मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आमचे सर्व महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तुम्हाला आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सदरक्षणाय कलनिग्रहण नेहमी जनतेच्या रक्षणासाठी आणि जे चुकीचं कार्य या समाजामध्ये करतील त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी आपण पाहतोय. आपण सण साजरे करतो गर्दीत कारण पोलीसवाला उभा आहे वर्दीत असं म्हटलं जातं. आणि सध्या आपण पाहतात आमचे सर्व पोलीस बांधव आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. धावा झाल्यात 30. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू मात्र आपण पाहतोय डीपिश वाडिश लॉंग ऑन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे संधी होती बघा. रनआउटची संधी ते गमावली गेली आहे. चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. तिथे आपण पाहतोय ते गोलंदाजी मार्क वरती आता षटक क्रमांक 30 आपण पाहतात प्रथम आला. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 32 या आकड्यावर धावफलक
प्रथम महत्वपूर्ण हा देखील गोलंदाज आहे. तिसरा षटक, तिसरा विकल्प वापरण्यात आला. फुल लेंथ होता, ऑन साईडला वळला गेला. आडव्या बॅटने फटका सजवला डीप मध्ये. वाडिश लॉंगॉनला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. वाडिश लॉंगॉन मिड विकेटला टार्गेट केलं गेलं. सातत्यानं त्याच क्षेत्रातील सर्व फिल्डर्सला व्यस्त ठेवलंय. धावफलक आपण पाहतो एकंदरीत 33 या आकड्यावरती. आता समीकरण तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. येणारे चेंडू 16 आणि 22 ची गरज. 22 धावांचं समीकरण. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट मॉडर्न टेनिस क्रिकेट. शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज आपण पाहिलं तर 65,000 सबस्क्रायबरचा पल्ला ओलांडलाय. यावेळेस देखील लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफला. कारण जज करतात कोणती चूक नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का. राकेश मात्रे 11 गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी क्रिकेट संघ हिमांशु सारांश 11 हे दुटणे या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसातून आपण पाहिलं तर मेगा फायनल मध्ये जय बागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई संघाला आपण जाताना पाहिलं आणि आज 8 संघातून कोणता संघ तिथे पोहोचेल त्याची देखील वाट पाहिली जाते. आडव्या बॅटनं ऑन साईडला केसला फटका. फोर्सफुली अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दयाळू काळनला आपण पाहतो. वन ऑफ द पॉवर पॅक हिटर म्हणून त्याची ओळख आहे. दुटणेसाठी बॉलिंग मार्कवरती प्रथम पुन्हा एकदा बळतोय. आणखीन एक विकेट इथनं हवी आहे सोनारपाडा संघाला जर काय मॅच मध्ये कमबॅक करायचा तर. 15 चेंडू आणि 22 ची गरज आहे सामन्यामध्ये. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम. दोन्ही संघांसाठी सामना अद्यापही खुला असेल. टॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. मिड ऑफ मधून मागे चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. एकच धाव एकेरी धाबेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावफलक पुढे आता येणारे चेंडू शिल्लक असतील आणि बीजासाठी 20 धावांची गरज. आमचे नितीनदादा पाटील यांच्या वतीनं रोहित साठी पारितोषिक असेल 1000. रोहित पारितोषिकांची लढी तुम्हाला पाहायला. निखिल पाटील त्यांच्या माध्यमातून देखील 1000 आहेत. नितीनदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 आहेत. बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी. पैसे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहेत स्कोरर कडे. भंडारी तुम्ही पाहू शकाल. यावेळेस बॉलर्स बॅक खेचला ऑन साइडला. करण धावताय. थांबणार नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. शिरडोन चषकातील दमदार चौकार. आपला सुद्धा शुभ सन्मान ग्रामपंचायत सदस्य भरतजी पाटील आणि त्याचसोबत साहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. त्यानंतर संतोषजी बोरनारे साहेबांचा शुभ सन्मान भरतजी पाटील आणि साहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर नागराजजी कोळी साहेबांचा शुभ सन्मान भरतजी पाटील आणि साहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल.
शुभ सन्मान इथे केला जातोय. भरतजी पाटील आणि त्याचसोबत सावजी पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे समाप्त झालेत. जाऊयात मॅच कडे. ऐकूयात आमचे मित्र प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. या मॅच मध्ये इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. फार एंड वरून बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज आर्यनचा वापर केला जाईल. चौथं षटक आणि चौथा विकल्प वापरला जातो. पहिल्या ओव्हर मध्ये बाहुबली अमर ठाकूर 24 धावा, त्याच्या विरोधात 6 धावांचा इकॉनॉमिक षटक करायचा. त्यानंतर प्रथम न देखील आपण पाहतोय 9 धावा खर्च केल्या. संख्येचा जो आलेख आहे तो अगदी उतरता आलेख आपल्याला पाहायला मिळाला. पोलीस बांधव आपल्यातून रजा घेतात. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण सर्व आलात. या स्पर्धेच्या वतीनं भरतशेठ पाटील शिरडोन यांच्या वतीनं आम्ही आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण ही मंडळी तुम्ही क्वचितच स्थान कुठे येताना पाहत असाल. कारण सातत्यानं जनतेच्या रक्षणासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांना वेळ जास्त काही मिळत नाही. पण कल्याण प्रीमियर लीग, टायगर नाईट यासारखी स्पर्धा जर तुम्ही पाहिले मित्रांनो तर आमचे सर्व पोलीस बांधव तुम्हाला खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आपले सर्व पोलीस बांधव आपल्यातून रजा घेतात. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. देखील चांगला फटका आपण पाहतोय. सध्याच्या घडीला ज्या प्रकारे बॅटिंग करताय दोन्ही खेळाडू संयमी खेळतो मला पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट, संयमी खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या षटकातील देखील 3 चेंडू झालेले आहेत. धावा त्याने 5 खर्च केल्या. त्यामुळे आता इक्वेशन पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 11ची गरज. 9 चेंडू 11 धावांचं समीकरण आपण पाहतो. आता विकेटचा विचार आपण अंतिम षटकामध्ये करूयात. कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण पाहतोय प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉसला प्राधान्य दिलं जाईल. फुल टॉस ऑन साइड लाईट्स वेस्ट आहे. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. नो बॉल आहे. रिव्ह्यूची मागणी केली. चला सोनारपाडा संघाचा रिव्ह्यू असेल, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. आपण चेक करूया. ऑनफिल्ड अंपायर नो बॉल डिसिजन आहे. नो +1 ऑफ साइड रीजन मध्ये इनफिल्डच्या डोक्यावरनं उडवलाय फ्री हिट बॉल आणि बुफ्स के चंदन घिस मेरे नंदन बॉलला पाठवला बॅकवर्ड पॉइंट सीमा पलीकडे. 4 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करतायत. रोहितला पण पाहतोय. शिरडोनचे जावई आहेत निखिल पाटील, नितीन पाटील. बघा भरपूर प्रेम त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळेल. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. कलात्मक फटका आहे. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या समांतर या चौकारानं. आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज. रोहित जबरदस्त बॅटिंग करतोय. बघा सर बॅट फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका चांगला आहे. फटका विजयाचा आहे. सामना संपलाय. रोहित फिनिशेस ऑफ फिनिश स्टाईल. दामादू भाई अच्छा प्रदर्शन तो करना होगा. आणि आपण पाहतोय रोहित खरं तर शेडोनचे जावई आहेत. 17 चेंडू आणि 46 धावा त्याने कुठून काढल्यात. क्या बात आहे. इम्प्रेस केलं आज प्रेक्षकांना रोहितने. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो अर्थातच हिमांशू सारांश 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लक स्वर्गीय राकेश मात्रे 11 गावदेवी सोनारपाडा संघ. धन्यवाद.
प्रथमेश वळीवत शुभ सन्मानांकडे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सदाशिव जी भगत साहेबांना विनंती असेल